थोरल्या शाहू महाराजांचं आणि ताराराणींचं स्मारक इथं अजिबात झालेली नाहीत. या दोन व्यक्ती अशा आहेत की ज्या वेळेला संभाजी महाराजांची घटना घडली त्यानंतर संताजी धनाजी आणखीन राजाराम महाराज ते कर्नाटकात जावं लागलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये ताराराणीने एक मोठं युद्ध उभारलं आणि त्या युद्धामध्ये काही असलं तरी मराठीशाही जीवन ठेवण्याचं काम संताजी धनाजींच्या मदतीने केलं. त्यानंतर शाहू महाराज ज्यावेळेला आले त्यावेळेला शाहू महाराजांना ताराराणींना सांभाळ करावा लागला आणि ताराराणींना ती पाळी येऊ नये म्हणून जे कारणीभूत राहिले ते थोरले शाहू महाराज होते. थोरल्या शाहू महाराजांनी युद्ध केली नाहीत अशीच भूमिका, अशीच काहीतरी चित्र या इतिहासकारांनी उभं केलेलं आहे. शाहू महाराजांनी सुरुवातीच्या संपूर्ण काळामध्ये घोड्यावर बसून आणि युद्धाचं नेतृत्व प्रत्यक्ष करून युद्ध जिंकल्यामुळंच ते इथं टिकले, नाही तर ते टिकलेच नसते. त्यांना संपवलं असतं, कारण त्यांना पुन्हा संपवण्यासाठी आलेलेच होते मोगल. आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी ज्या तऱ्हेची युद्धनीती वापरली, ज्या तऱ्हेची माणसं निवडली आणि प्रत्येक वेळेला रणनीती जी महत्वाची असते ही रणनीती निवडली आणि जे चुकले त्यांना बाजूला केलं, जे बरोबर आहेत त्यांना पुढं जायला सांगितलं आणि सर्वसामान्य घरातल्या माणसांच्या मधून सैन्य उभं केलं, सेनापती उभे केले. आणि मग नाव झालं कोणाचं तर नाव थोरला बाजीराव. मग माझ्यासारखं किंवा विद्रोही सांस्कृतिक चळवळीसारख्या लोकांचं आमच्या भूमिकेचं काय म्हणणं आहे की मग हे जे शिंदे आणखीन होळकर जे होते ते काय गोट्या खेळत बसले होते का? त्यांनी फक्त जर केलं असेल तर शाहू महाराजांच्या आदेशाशिवाय, शाहू महाराजांच्या रणनीतीशिवाय आणि शाहू महाराज युद्ध सुरू करा म्हटल्याशिवाय कुठलंही युद्ध झालेलं नाही. आणि त्यांच्याच काळामध्ये या संपूर्ण देश, आजचा जो देश आहे त्याच्या पलीकडं अफगाणिस्तान पर्यंतच्या भागामध्ये हे मराठी राज्य पसरलं. ते शाहू महाराजांच्या काळातच, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या, राजाराम महाराजांच्या, ताराराणींच्या खांद्यावर उभं राहून इतकं प्रचंड मोठं राज्य उभं केलं की त्याला तोड नाही. हे देशातलं नव्हे तर जगातलं सगळ्यात मोठं राज्य होतं. अशा माणसाचा एक कष्टपट सुद्धा इथे कुठं स्मारक नाही. ही अत्यंत चीड आणणारी आणखीन लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि ह्या तऱ्हेच्या कर्तबगार माणसाचं स्मारक आहे ते ताराराणींच्या सह हे सातारमध्ये झालं पाहिजे. आणि यासाठी जो अजिंक्य तारा किल्ला आहे त्या अजिंक्य शाहू महाराजांच्यासाठी म्हणून अजिंक्य तारा किल्ला हा त्या स्मारकाचं ठिकाण म्हणून निवडावं. त्यांचं स्मारक एकतर नदीच्या काठी जिथं त्यांची समाधी आहे त्या ठिकाणी मोठं उभं करावं आणि ते सारखं बुडतंय आणखीन ते नदीमध्ये तरंगल्यासारखं दिसतंय ती सगळी परिस्थिती बंद करावी. पण खऱ्या अर्थानं मोठं स्मारक हे संपूर्णपणे अजिंक्य ताऱ्यावर उभं करावं आणि त्या स्मारकामध्ये त्यांनी केलेल्या लढाया, त्यांनी केलेल्या सूचना, त्यांनी केलेले कायदे, त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आणलेल्या नवीन सुधारणा, स्त्रियांच्या रक्षणासाठी केलेली भूमिका, अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कराव्यात. चित्रमय अशा पद्धतीनं त्या ठिकाणी संपूर्ण एक विश्व उभं करावं, चित्रमय विश्व, की ज्यामध्ये त्यांचं कार्य हे ठळकपणे येणाऱ्याला दिसलं पाहिजे. आणि इथला आपला राजवाडा चौक जो आहे तिथपासून तिथपर्यंत एक संपूर्ण दिशादर्शक अशा तऱ्हेचा रस्ता आत्ताचा आहे त्यापेक्षा सुधारून त्या रस्त्याच्या कडेने पूर्णपणे अशा तऱ्हेचे प्रसंग दाखवत तिथपर्यंत माणसाला जाता यावं. प्रतापसिंग महाराजांच्या पुतळ्यापासून, बैठ्या पुतळ्यापासून ते तिथपर्यंत ते थोरले प्रतापसिंग महाराज तिथपर्यंत जाता यावं अशा पद्धतीनं आपल्याला ते घडवायला पाहिजे असं ठराव आम्ही करणार आहोत. आणि तो ठराव नुसता करणार आहोत असं नव्हे तर ते काय घडलं नाही तर त्याच्यावर विद्रोही सांस्कृतिक चळवळ लढा केल्याशिवाय राहणार नाही.